पुढची बातमी पाहूयात। सिल्लोड तालुक्यामध्ये 4000 पेक्षा अधिक बांगलादेशी रोहिंगे वास्तव्याला असून त्यातील अनेकांची नावे सिल्लोड विधानसभेच्या मतदार यादीमध्येही टाकण्यात आल्याचं कळतंय। तसंच विविध प्रकारची शासकीय कागदपत्रही काढून काही जण शासकीय योजनांचा लाभही घेतायत। बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांचे संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सिल्लोड भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनोज मोरेल्लू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे। एका व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या द्वारे ही मागणी त्यांनी केलेली आहे। आज सिल्लोड मध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थितीला जबाबदार इथलं प्रशासन आहे, येथील अधिकारी आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ या एसडीएम ऑफिस मधून ज्या लोकांनी जन्माचे दाखले काढलेले आहे त्या दाखल्याची चौकशी करावी। नगरपालिकेचा सीए असो का नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे जेवढे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, बीएलओ असतील, या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि ही घाण तालुक्यातील बाहेर काढावी ही माझी प्रशासनास जाहीर विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।